नमस्कार, मी शीतल. तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. चला तर मस्त आता सकाळी 6 वाजलेले आहेत आणि मी बाहेरचं झाडून हे काढत आहे. कारण लवकर उठलं तर लवकर सगळी कामं आवरतात, म्हणून रोजच लवकर उठतात आम्ही. आणि आता बघू शकता तुम्ही, पार्किंग हे झाडली आणि आता बाहेरचं पण सगळं झाडून घेते आणि नंतर मग पाणी हे सडा हे मारून घेते. कारण कसं नंतर गरमी खूप व्हायली ना, त्यामुळं लवकर कामं बाहेरची आवरून घ्यायची आणि नंतर मग घरातलं स्वयंपाक ते सगळं करायचं. त्यामुळं लवकरच उठले मी आणि आज आम्हाला पाणी पण येणार होतं, त्यामुळं पण जरा लवकरच उठण्यात आले. चला मग बघा तुम्ही, कारण आता उन्हाळ्याचे पण भरपूर असे कामं पण करायचे, तर बऱ्याच जणीचे सुरू पण झाले असतील, पण आता आम्ही अजून काहीच सुरू केलं नाही. आता चाललं आहे माझं की आता वरचं लवकर जरा असंच लवकर उठून टेरेस ते झाडून घ्यावं आणि आता उन्हाळ्याचे रोजचे कामं पण करावं. काय काय बनवायचं काय नाही आता हे समोर बघतालच तुम्ही नंतर. हे बघा, आता बाहेरचं झाडून रांगोळी हे सगळं झालं आणि आता आपल्या अप्सरांना बाहेर शेडमधून येण्याचा वेळ झालेला आहे. कारण संध्याकाळी पण 6 वाजताच शेडमध्ये जातात त्या मनानंच, पण आता सकाळचे 6 वाजले तर आणि आता शेड मी उघडत आहे. कारण शेड उघडलं की लगेच त्या बाहेर पण येतात. कारण हे खाली आम्ही असे पोत हे लावून ठेवतो, कारण बाहेर एका दिवस उंदीर गिंदीर आत जाऊ नये म्हणून त्यांची पूर्ण काळजी घेतो आम्ही. आणि आता शेड काढते मी. एक 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 अशा सगळ्या बाहेर येतात आपल्या अप्सरा, तुम्ही बघू शकता. अंधार पण आहे 6ला पण. आणि आता छोटे छोटे पिल्ले पण आहेत. पिल्ले थोडंसं उजळल्यावरच बाहेर येतात म्हणा, पण कोंबड्या आहे सगळ्या असे एकामागे एक आता यायला सुरू झाल्या, बघू शकता तुम्ही. मोठे कोंबडे ते थोडं उजळलं ना बाग द्यायला सुरू होती. 5 वाजल्यापासूनच त्यांना बाग देणं सुरू होतं त्यांचं, बघू शकता तुम्ही. मस्त आता आपल्या अप्सरा सगळ्या अशा एक 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 बाहेर येत आहेत. चला तर बघा मग. चला आता मस्त चहा बनवते. बाहेरचं झाडून बिडून सगळं काढून घेतलंय आणि आता मस्त असा चहा ठेवलाय. कारण सगळं आवरलं नंतरच चहा घेत असते मी. चहा पेलो, चहा टोस्ट. हे कर ना तोपर्यंत, दुकान उघड, मी आलेच एवढं चहा पी. चल बाहेर पिते मी, बाहेर पिते बाहेर पिते. एवढी काय खुश होईल का? आम्ही काही काम करत नाही तर एवढी खुश होईल.
चला आता सगळं बाहेरचं आवरले, आता आंघोळ बिंघोळ झाली, आता मस्त स्वयंपाक करून घेते. आता मी पत्तागोबीची भाजी आणि पोळ्या बनवणार आहे. हे बघा मस्त टमाटर, कोथिंबीर आणि पत्तागोबी पण छान अशी चिरून पाण्यामध्ये टाकून ठेवली आहे. आणि आता मस्त याची भाजी बनवते मी. आणि पीठसुद्धा मळून ठेवलेलं आहे, इकडं दूध टाकून ठेवलं आहे आणि लगेच पीठ पण मळून ठेवले. म्हणलं आता मस्त पटकन स्वयंपाक होईल, असं अगोदर सगळे कामं आगावचे करून ठेवले ना, पटकन स्वयंपाक होतो. आता छान अशी वाफू देते आणि नंतर मग मसाला टाकते त्याच्यामध्ये. चला आता उन्हाळ्याचे पण पदार्थ बनवायला सुरू करायचे मला. आज जमलं तर मी टेरेस झाडून घेईन संध्याकाळी किंवा उद्या सकाळी. टेरेस झाडून घेतल्यानंतर मग मला आता उन्हाळ्याचे पण कामं करायचे, तर शाबूच्या पापड हे ते सगळं बनवायचं. पण आता सुरू करणार आहे मी, कारण आता हा मार्च महिना संपत आलेला आहे आणि एप्रिलमध्ये खूप ऊन पडतंय. त्यामुळं मी आता ह्याच महिन्यात सगळं करून घेणार आहे. उडदाचे पापड हे ते सगळंच आता तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. आता समोर मी काय काय बनवणार आहे ते तुमच्याशी शेअर करून पण मी कसं बनवते, काय नाही, माझी पद्धत कशी आहे ते तुम्हाला मी नक्की दाखवल. आणि बऱ्याच जणीचे उन्हाळ्याचे काम पण सुरू झाले असतील आता करायला. मलाच उशीर झालाय जरा. चला आता तिकडे शेगडीवर भाजी वाफतीये, तोपर्यंत मी आता पटकन पोळ्या करून घेते. थोडं पीठ भिजलं ना पोळ्या पण छान येतात. खूप गरम, एकदम गरम गरम व्हायली. आता फक्त 9:30 वाजलेत पण गरमी खूपच व्हायली. झालं आता माझ्या पोळ्या. हे बघा छान अशी पत्तागोबीची भाजी झाली आणि आता माझ्या इकडं भाजी वाफत होती तोपर्यंत मी सगळे मसाले टाकून घेतले मसाले आणि पोळ्या पण झाल्यात बघू शकता तुम्ही. आता बरंच माझं आवरलंय आता घरातलं. चला मग बाहेर पण
थोडे आता शेंगदाणे भाजून घेते, कारण मला शेंगदाण्याचा कूट पण करायचा आहे आणि शेंगदाण्याची चटणी पण करायची आहे पोरांसाठी. हे बघा, आता घरातलं स्वयंपाक हे सगळं झालं आणि आता मी इकडं मोटर लावली होती, कारण झाडांना पण पाणी द्यायचं होतं. एक दिवस आड करून झाडांना पाणी टाकतो आणि कधी नळाला पाणी आलं तर तेव्हा पण टाकतो, कारण कोंबड्यांना पण थंड वातावरण होतं, झाडांना पण चांगलं असतं. त्यामुळं सकाळी आवरलं की सगळे कामं मग लगेच झाडाला पाणी घालायला गेले मी. आणि आता झाडं उन्हाळ्याचे कसं पाणी असलं तर फ्रेश असे टवटवीत राहतात, नाही तर लगेच पाणी नसल्यावर सुकल्यासारखे होतात झाडं. ऊन खूप आहे ना, 10 वाजताच कसली जास्त गरमी व्हायली आहे. तसंच बाहेर पण खूपच गरम व्हायले आहे. आपल्या अप्सरांना पण थोडंसं थंड वातावरण असावं म्हणून पाणी टाकते. आणि तुम्ही बघू शकता मी शेडच्या बाहेर पण पाणी टाकते, कारण आपण त्या साईडला पण झाडं लावलेले आहेत. मग शेडमधून पलीकडं पण पाणी टाकता येते. लिंबाचं पुन्हा शेवग्याचं हे झाडं लावलेले आहेत पलीकडं पण. आपल्या लिंबाचं झाड मोठी सावली होईल पुढं चालून, त्यामुळं आम्ही असं मस्त झाड आणून लावले. तिकडं पण 2-4 झाडं आहेत, त्याला पण पाणी टाकता येते. कंपाऊंडमधून मी पाणी टाकत आहे आणि आपल्या अप्सरा मस्त अशा फिरत आहेत कंपाऊंडमध्ये, तुम्ही बघू शकता. आणि जास्त वेळ झालाच नाही, 10च वाजलेत, पण असं डेंजर ऊन पडायला लागले, कारण खूपच ऊन आहे. आता झाडायला मी काही पाणी मारलं आणि कार्तिक आला आता पाणी मारायला. हे बघा, इकडे आपल्या अप्सरा मस्त खेळायला आता. आणि कसं त्यांना एक थंड वातावरण आवडत असतं, कोंबड्यांना ही उष्णता खूप असते. चला मग मी आता घरातलं आवरून घेते, कार्तिक तोपर्यंत पाणी मारते. कार्तिक, ते सगळं भिजव, इकडले पण भिजव. हा, ते गिट्टी हे सगळं त्यांना जेवढं थंड वाटेल तेवढं असतं ते. टपी टपी टपू, ए टपू. मोठ्या ताटं दिलं नाही त्याने. दही द्यायचं का? हो, मोठं ताट आणू का? साखर टाकायची का? चला आता कपडे राहिले धुवायचे अजून. म्हणलं आता अगोदर घरातलं बाहेर पाणी आलंय तसं पाणी मारून घ्यावं. आता नंतर शेंगदाणे कारळ पण भाजून ठेवलं, हे पण काढायचंय मला. चला आता त्यांना दही साखर खायची आहे म्हणून दही साखर देते.
चला आता मस्त त्यांना दही पोळी आणि मसाला भात ते खात बसले तिकडं, ते देऊन येते त्यांना. वरच्या दोन्ही पण समोरच्या गॅलरीत नळ आहे, पण मागच्या गॅलरीमध्ये नळ नाही ना, त्यामुळे मग एक बकेटात ती गॅलरी धुवून होती, कारण जास्त मोठी नसल्यामुळं आणि समोरची मोठी आहे तिला थोडा वेळच लागतो. चला मग. वरचं पण आवरून घेतलंय, कपडे लावलेत मशीनला. आता कपडे जरा हे झाले का नंतर मग वाळू घालते. आता विचारावं लागेल. हे बघा, आता घरातले पूर्ण कामं झाले. आता फक्त मशीनमधले कपडे काढून वाळू घालायचंच काम आहे राहिले. आता म्हणलं चला आता कालचं घर पण आवरून घेते. कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा. माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.